गुड मॉर्निंग मंडळी. तर चला, आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या आवडतीचे मोदक. एकदम छान आणि खुसखुशीत मोदक, तेही पारंपरिक पद्धतीने. कसे बनवायचे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपल्या रोजच्या वापरात जे साहित्य आहे त्यापासूनच आपण हे मोदक बनवणार आहोत. त्यासाठी घेतलेला आहे मी येथे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकलेलं आहे कडकडीत गरम करून 1 चमचा तेलाचं मोहन. त्यामुळे आपले मोदक हे एकदम खुसखुशीत होतात. आता त्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आणि तेल टाकून मिक्स करून घेतलेलं आहे. अगोदर पूर्ण ते चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं, नाहीतर हाताला भाजू शकतं. आता पूर्ण पिठामध्ये मीठ आणि तेल एकजीव झालं की त्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून त्याचा घट्टसर गोळा मळून घेणार आहोत. आता याचा घट्टसर गोळा मळून झाला की ते गोळा त्यासाठी नंतर आपण एक हातावर 1 चमचा तूप घेणार आहोत आणि ते तुपामुळे एकदम मोदक आपले असे नरम होतात. आता हे तूप पण पूर्ण पिठाला एकदम मिक्स करून छान गोळा असा घट्टसर मळून आपण ते 15 मिनिट भिजण्यासाठी ठेवणार आहोत. आता 15 मिनिट झालेले आहेत आणि आपलं पीठही छान भिजलेलं आहे. आता सारणासाठी मी घेतलेला आहे 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आणि 1 वाटी पिठी साखर. आता हे पिठी साखर आणि खोबरं प्रत्येकाच्याच घरामध्ये असते, तर ते मी मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाचे आपल्याला होतील तेवढे मोदक तयार करून घ्यायचे आहेत. आता मी जेवढं पीठ चुरलं होतं त्याचे बरोबर गणपती बाप्पाला आवडतात तेवढेच 21च गोळे तयार झालेले आहेत. आता ह्या पाऱ्या तुम्हाला जर हातावर करायच्या असतील तर हातावरही करू शकता किंवा पोळीपाटावर लाटायच्या असतील तर पोळीपाटावरही लाटू शकता. आता ही पारी हातावर पहिले गोल करून घ्यायची. मधलं बोट आणि त्याच्या बाजूचं बोट आणि अंगठा यांनी असे बारीक बारीक दाबून छानपैकी असे आपले मोदक तयार करून घ्यायचेत. बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि मधल्या बोटाने आणि अंगठ्याने त्यामध्ये वरी त्याची अशी एकदम छान दांडी काढायची आहे. मस्त. आता अशा प्रकारे मी सगळे माझे मोदक तयार करून घेत आहे. आता मी हे पानं पहिले पोळीपाटावर लाटले आणि मग 5-6 पानं लाटून त्यामध्ये सारण भरून परत त्याचे मोदक बनवून घेतलेले आहेत. बघू शकता. हाताने पाऱ्या करण्यापेक्षा पोळीपाटावर लाटलेल्या पाऱ्या खूप लवकरही होतात, वेळही वाचतो आपला आणि मोदकही छान होतात. छान याला अशा कळ्या पाडून घ्यायच्या, त्यामध्ये भरपूर सारण भरायचं. गणपती बाप्पासोबत आमच्या घरच्या बाप्पाला म्हणजे माझ्या मुलालाही खूप मोदक आवडतात. आता पारंपरिक पद्धतीने म्हटल्यावर हे मोदक खरे तर उकडायलाच पाहिजे, पण मुलं आणि गणपती बाप्पा सारखेच, त्यामुळे हे मोदक मी तळूनच घेते. मुलं उकडलेले जास्त खायला पाहत नाहीत, त्यामुळे मी हे मोदक तेलामध्येच फ्राय करून घेते. मस्त. आता कडकडीत तेल गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मोदक टाकून सगळ्या बाजूनी हलवून घ्यायचे, नाहीतर एका बाजूनी कच्चे राहतात आणि एका बाजूनी करपतात, त्यामुळे ते सारखे हलवतच राहायचे. मस्त मोदक आपले इथे दुप्पट फुललेले आहेत आणि छानही झालेले आहेत. कळ्याही एकदम छान पडलेल्या आहेत. आता अशा प्रकारे मी सगळे माझे मोदक तयार करून घेते. कुठलाही रवा किंवा मैदा काहीही वापरलेलं नाही मी. आपल्या घरामध्ये जे उपलब्ध आहे साहित्य त्यामध्येच हे मोदक केलेले आहेत, पण एकदम छान आणि एकदम टेस्टी हे मोदक झालेले आहेत. बघू शकता, कळेही छान पडलेले आहेत. अशा आपले हे 21 मोदक येथे झालेले आहेत. चला, तुम्हाला गव्हाच्या पिठापासून बनवलेले मोदक आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मस्त मोदकाची रेसिपी करा, गणपती बाप्पाला दाखवा आणि आपल्या मुलांनाही द्या. चला, जाता जाता व्हिडिओला एक लाईक करा. बाय.